नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. त्याबद्दल म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत एकूण 208 पदाची शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये एकूण 8 ट्रेड असणार आहे. त्या 8 ट्रेडबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्या भरती संदर्भात माझ्याकडे PDF आहे. त्या PDF मध्ये आपण माहिती बघूया. या अशा पद्धतीने माझ्याकडे PDF आहे. या PDF ची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तुम्ही इथं बघू शकता. आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागीय कार्यालय अर्नी रोड यवतमाळ. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता. खाली आल्यानंतर इथं शिकाऊ उमेदवार भरती सन 2024 मध्यवर्ती कार्यालयाचे परिपत्रकान्वये राब महामंडळामध्ये खालील दर्शवलेल्या ट्रेडकरिता शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. सदर उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच त्यांचेच कॉन्टॅक्ट रजिस्ट्रेशन होतील. इथे तुम्ही बघू शकता. खाली इथं 8 ट्रेड आहे. इथे बघू शकता. ट्रेडचे नाव इथं तुम्ही बघू शकता. मोटर मेकॅनिकसाठी जागा 75 आहे. त्याला शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. SSC पास, ITI मोटर मेकॅनिक ट्रेड पास. त्याच्यानंतर सीट मेटलसाठी 30 जागा आहे. यासाठी बी SSC पास, ITI सीट मेटल ट्रेड पास. त्याचबरोबर तुम्ही डिझेल मेकॅनिक बघू शकता. यामध्ये सुद्धा 34 जागा आहे. त्यानंतर SSC पास, ITI डिझेल मेकॅनिक ट्रेड पास. त्याचबरोबर तुम्ही इथं खाली बघू शकता. मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक यासाठी 30 जागा आहे. यासाठी बी SSC पास, ITI मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड पास असणे आवश्यक आहे. ते तुम्ही बघू शकता. संदाता वेल्डरसाठी 20 जागा आहे. यामध्ये बघू शकता SSC पास, ITI वेल्डर ट्रेड पास. त्याचबरोबर तुम्ही इथे खाली बघू शकता. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरसाठी 12 जागा आहे. इथे तुम्ही बघू शकता. SSC पास, ITI रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर ट्रेड पास. त्याचबरोबर तुम्ही ट्रनरसाठी इथं बघू शकता. ट्रनरसाठी 2 जागा आहे. SSC पास, ITI ट्रनर ट्रेड पास. त्याच्या खाली बघू शकता. पेंटर जनरलसाठी 5 जागा आहे. त्यासाठी SSC पास, ITI पेंटर ट्रेड पास. असे तुम्हाला संबंधित विषयामध्ये ITI असणं आवश्यक आहे. यामध्ये एकूण 208 जागा आहे. इथे तुम्ही बघू शकता. ही आवश्यक माहिती आहे. इथं तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला पाठवायचं. इथे बघू शकता. आवश्यक असलेल्या अटीची पूर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 13/12/2024 रोजी पर्यंत या कार्यालयात सादर करावे. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर खाली अर्ज सादर करतेवेळीच अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC फंड अकाउंट यवतमाळ या नावाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹590 व मागासवर्गीय उमेदवारांनी ₹295 चा DD जोडणे आवश्यक आहे. तुम्ही इथं खाली बघू शकता. आणखी माहिती अंक क्रमांक 1 ते 7 व 8 ट्रेडकरिता उमेदवाराचे वय 13/12/2024 रोजी किमान 18 वर्ष व 33 वर्षापेक्षा जास्त असू नये. मागासवर्गीय उमेदवाराच्या वयोमर्यादेत 5 वर्ष सूट देण्यात येईल. सदर परिपत्रकाची पोच देण्यात यावी व परिपत्रकाचे एक प्रत सूचना फलकावर लावून जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यात यावी. परिपत्रक प्रशासनाच्या नोटीस बोर्डवर लावल्याबाबतची 2 कर्मचारी स्वाक्षरी घेतलेली प्रत या कार्यालयास उलट टपाली पाठवण्यात यावी. कोणत्याही आगारातून शाखेतून प्रत मिळाली नाही अशा तक्रार उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. इथे तुम्ही खाली बघू शकता की महत्त्वाचा पॉईंट आहे. तसंच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराने राज्य परिवहनमध्ये सामावून घेण्यात कोणताही विचार केला जाणार नाही किंवा राब महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही याची नोंद घ्यावी. इथे तुम्हाला फक्त प्रशिक्षण असणार म्हणजे ट्रेनिंग बेस तुम्हाला इथं असणार आहे. इथे तुम्हाला कळलं सण एकूण 8 ट्रेडसाठी 208 जागा आहे. इथे तुम्ही आणखीन बघू शकता माहिती. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यास कुठलीही अडचण येत असल्यानंतर टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता. इथे बघू शकता. टोल फ्री नंबर 1800221250 या टोल फ्री नंबरवर तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन